गिलफोर्ड यांनी केलेली व्याख्या, याच्यावर जर प्रश्न आला किंवा याचे गुणविशेषाचे स्पष्टीकरण, याचे वर्गीकरण कसे करायचे, त्याच्यावर आपण ह्या टॉपिक विषयी आपण आता बोलणार आहोत. याच्यातून आपण मेन मुद्दे घेऊन आपल्या मनाने याचे आपण उत्तर लिहिणार आहोत जर परीक्षेला असा प्रश्न आला तर. बघूया. गिलफोर्ड यांनी केलेली व्याख्या, कोणत्याही दोन व्यक्ती सारख्या नसतात. त्यांचे दिसणे, रंगरूप, स्वभाव, सवयी सगळ्यामध्ये भिन्नता आढळते. ही भिन्नता लक्षात घेऊन व गुणविशेषांना महत्त्व देऊन गिलफोर्ड यांनी व्यक्तिमत्वाची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे. तर व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीतील गुणविशेषाचा वैशिष्ट्यपूर्ण आकृतिबंध होय. गुणविशेषाचे स्पष्टीकरण, व्यक्तीला इतरांपेक्षा वेगळे ठरवणारा टिकाऊ वर्तन प्रकार म्हणजे गुणविशेषण. गुणविशेष या व्यापक संज्ञेत व्यक्तीचा आत्मविश्वास, विशेष सवयी इत्यादीचा समावेश होतो. व्यक्तीचे हे गुणविशेष वर्तनातून प्रकट होतात. व्यक्तिमत्वात कोणकोणत्या गुणविशेषाचा समावेश करावा याबाबत मानसशास्त्रामध्ये दुमत आहे, म्हणजे दोन मत आहे. काही मानसशास्त्र बुद्धिमत्ता व व्यक्तिमत्व एकमेकापासून वेगळे मानतात, तर बहुतांश मानसशास्त्रज्ञ बुद्धिमत्ता व इतर कार्यक्षमता हे व्यक्तिमत्वाचे अंग मानतात. व्यक्तिमत्व हे सर्व गुणविशेषाचे संघटित स्वरूप होय. वेगवेगळ्या दृष्टिकोनातून व्यक्तिमत्वाचा विचार केल्यास एखाद्या गुणविशेष अधिक महत्त्वाचा वाटतो व हे गुणविशेष म्हणजेच व्यक्तिमत्व असे मानण्याची चूक केली जाते. त्यामुळे मग प्रामाणिक व्यक्तिमत्व, कंजूस व्यक्तिमत्व, बुद्धिमान व्यक्तिमत्व असे व्यक्तिमत्वाचे प्रकार केले जातात. गुणविशेषाचे वर्गीकरण. 1. शारीरिक गुणविशेष. शारीरिक वैशिष्ट्ये दोन प्रकारची असतात. त्याच्यात आहे 1. शरीर रचनेनुसार व्यक्तीची उंची, रंग, वजन वगैरे दर्शनी किंवा बाह्य लक्षणे. त्याच्यात 2 नंबर आहे शरीरांतर्गत लक्षणे, हृदयाची गती, अन्नपचन, शरीराचे तापमान इत्यादी. 2. प्रेरणात्मक गुणविशेष. एखादी गोष्ट प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे. प्रेरणा 3 प्रकारच्या असतात, त्या अशा. 1 नंबरला आहे अ मध्ये गरजा, सदैव निर्माण होणाऱ्या गरजा व इच्छा. 2 नंबर आहे आ मध्ये अभिवृत्ती. 3 नंबर ई मध्ये अभिरुची किंवा आवड. 3. कार्यक्षमता, संपादनाच्या क्षमता, एखाद्या क्रिया करण्याच्या किंवा काही प्राप्त करण्याच्या क्षमता. 4. स्वभाव. गुणविशेषाच्या ह्या प्रकारात नेमकी कोणती वैशिष्ट्ये समाविष्ट होतात ती दाखविण्यात आलेली नाहीत, त्यामुळे इतर प्रकारात न मोडणारी वैशिष्ट्ये यात येतात. आता यात आपण आकृती काढून हे जर अशा पद्धतीने आपण पेपरमध्ये जर लिहिलं तर आपल्याला आणखी छान प्रकारे मार्क जास्त आपले वाढतील. तर गिलफोर्ड व्याख्या, व्यक्तिमत्व, गुणविशेषाचा वैशिष्ट्यपूर्ण आकृतिबंध आपण अशा पद्धतीने तयार करायचा आहे. अभिवृत्ती, स्वभाव, क्षमता, प्रेरणा, शारीरिक गरजा, अभिरुची, व्यक्तिमत्व. नंतर गिलफोर्डने केलेल्या वर्गीकरणावरील आक्षेप काय आहे ते पण आपण याच्यात बघूया. 1. सदोष वर्गीकरणामुळे सर्वच गुणविशेषाचा समावेश होत नाही. अनेक गुणविशेषांना कोणत्या प्रकारचे मानावे हा प्रश्न पडतो. 2. हे वर्गीकरण फक्त सामान्य व्यक्तीच्या गुणविशेषापुरतेच मर्यादित आहे. विसमायोजित व्यक्तीचा अभ्यास करताना आढळणाऱ्या गुणविशेषाचे स्वतंत्र वर्गीकरण करावे लागेल. इथे आपला टॉपिक संपतो आहे.